क उपवर्गीकरणाच्या विरोधात 28/7/2026 रोजी शांत व्हा. मागचा आवाज यायला नको आणि जरा बोलायचं तरी बाहेर जा आणि दरवाजा लावून घे. दरवाजा लावून घ्यायला सांग. 28/7/2026 रोजी क उपवर्गीकरण विरोधाच्या संदर्भाने आज आपण या जिल्ह्याच्या ठिकाणाहून धाराशिव येथून जिजाऊ चौक, संभाजीराजे चौक, संत गाडगे महाराज चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदरणीय सरसेनानी आनंदरावजी आंबेडकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत, यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. या मोर्चाच्या आयोजनापूर्वी आज आपल्या जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधूंशी संवाद साधण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे. मी प्रथमतः आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांना विनंती करतो की आपण पत्रकार परिषदेला पहिल्यांदा मी धाराशिव मधल्या सर्व पत्रकार बंधूंचं मनापासून धन्यवाद देतो. मला वेळ झाला तरी तुम्ही समजून इथे थांबला त्याबद्दल आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि आजचा हा जो विषय आहे की SC मध्ये म्हणजे अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरणाचा सरकारने जो भाग घातला आहे त्याच्या विरुद्ध आमचा एल्गार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रचंड असे मोर्चे होत आहेत. कालच सोलापूरला प्रचंड असा मोर्चा झाला आणि सोलापूरवरून आज मी इथे धाराशिव इथे आलेलो आहे. आणि मला खात्री आहे की आज SC मधले सर्व जाती धर्माचे लोक म्हणजे सर्व जाती आहेत 59 त्या सर्व जाती एकत्र येऊन आज या उपवर्गीकरणाला विरोध करत आहेत. काल तुम्हाला मला सांगायला आनंद वाटेल की सोलापूरमध्ये 1001 मातंगाची मंडळी आणि त्यांच्याबरोबर त्यांचं जे एक मंडळ आहे त्या सर्वांनी येऊन आम्ही सुद्धा SC या अनुसूचित जाती बरोबर राहायचं आहे आम्हाला आणि त्यामुळे आम्हाला उपवर्गीकरण नको अशा पद्धतीचं मला एक निवेदन सुद्धा देण्यात आलं आणि त्याच पद्धतीनं ती सर्व मुली सामील सुद्धा झाली आहे. तेव्हा आज हे जे काही सरकार करत आहे आमचं म्हणणं असं आहे की सरकारचं थोडा झोडा आणि सत्ता करा अशा पद्धतीची ही जी नीती आहे की त्याने आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये मराठा वर्सेस OBC, धनगर वर्सेस आदिवासी आणि आता SC मध्ये आपसामध्ये भांडण लावण्याचा जो प्रकार आहे हा अत्यंत दुर्दैवी आहे. सरकारला कोणी अशा पद्धतीचं उपवर्गीकरण व्हावं अशा पद्धतीने कोणी मागणी केलेली नाही. आज सुद्धा जे काही आहेत ते काही मोजकीच टाळकी अशा पद्धतीची मागणी करतात आणि सरकार त्यांना खतपाणी घालत आहे. आणि दुर्दैवानं आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस तिथे विधानसभेमध्ये असं सांगतात की सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलेली आहे की उपवर्गीकरण हे चक्क धातात खोटं आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की ज्या राज्यामध्ये अशा पद्धतीची मागणी होईल तिथेच उपवर्गीकरण करावं आणि ते राज्य सरकारच्या इच्छेवर अवलंबून आहे म्हणजे ऐच्छिक आहे ते कराच अशा पद्धतीचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेला नाही आहे. नाहीतर आपण पाहिलं असेल की इतर राज्यामध्ये UP, बिहार इतर सर्व ठिकाणी झालं असतं पण इतर ठिकाणी होत नाही आहे. याचं कारण ते सुप्रीम कोर्टाने ऐच्छिक ठेवलेलं आहे. त्याचबरोबर हे करत असताना तुमच्याकडे इम्पेरिकल डाटा असावा म्हणजे संपूर्ण या SCचं जाती न्याय त्यांच्यामध्ये असणारं पॉप्युलेशनचं जी वर्गवारी आहे संख्या ती अस्तित्वात असावी अशा पद्धतीचं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. आणि कुठलाही राजकीय लाभ घेण्यासाठी अशा पद्धतीचा कुठलंही उपवर्गीकरण होऊ नये असं सुद्धा सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे.
असं असताना या इथे कोणी मागितलं नसताना आणि खरं म्हणजे हे जे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे हा सुद्धा पूर्णपणे चुकीचा असं आमचं म्हणणं आहे. कारण तुम्हाला मी सांगू इच्छितो की 2004ला EV चेन्नैया वर्सेस आंध्र प्रदेश अशी सुप्रीम कोर्टाच्या 5 जजेसचं बेंच असताना त्यांनी दिलेला जो निर्णय आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की SC मध्ये उपवर्गीकरण होऊ शकत नाही कारण हा एक जिन्सी म्हणजे त्यांच्या इंग्रजी शब्दामध्ये होमोजिनियस ग्रुप आहे आणि जेव्हा तो होमोजिनियस ग्रुप आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीचं उपवर्गीकरण करता येणार नाही असं 5 जणांच्या जजेसने एकत्र एक दिलानं एक विचारानं जजमेंट दिलेली आहे. आणि त्यानंतर आजचं जे 24 ऑगस्ट 1 ऑगस्ट 2024ला जी काही जजमेंट झाली सुप्रीम कोर्टाची त्याच्या आधी हीच केस दलविंदर सिंग वर्सेस पंजाब गव्हर्नमेंट याच्या हायकोर्टाने सुद्धा हायकोर्टामध्ये जेव्हा पंजाबच्या हायकोर्टामध्ये केस झाली तेव्हा त्या हायकोर्टाने पण सांगितलं की अशा पद्धतीचं उपवर्गीकरण करता येणार नाही. परंतु आपण पाहतो की 2014 नंतर सुप्रीम कोर्ट जरा विचित्र वागत आहे ही परिस्थिती आहे आणि त्यामुळंच 1 ऑगस्ट 2024ला जी जजमेंट आली 6-1 लाबेला तिवारी नावाच्या ज्या जज मॅडम होत्या त्यांनी याला विरोध केला. त्या म्हणाल्या अशा पद्धतीचं हे करता येणार नाही. या 6 जजेसने एकत्र येऊन चंद्रचूड त्या चीफ जस्टिस होते त्या सर्वांनी एकत्र येऊन त्याच्यामध्ये आमचे VR गवई सुद्धा होते या सर्वांनी म्हणाले की ते होऊ शकतं. तर ते 6-1 अशी ती जजमेंट झालेली आहे पण ती सुद्धा ऐच्छिक आहे. खरं म्हणजे तसं बघितलं तर पूर्वीचे 5 सुप्रीम कोर्टाचे जजेस आणि आताची 1 म्हणजे 6-6 असं होईल ही अशी परिस्थिती आहे. परंतु या महाराष्ट्र सरकारला या इथं जातीमध्ये तेढ निर्माण करण्याची इच्छा असल्यामुळंच हे जबरदस्तीने अशा पद्धतीचं उपवर्गीकरण करतात आणि त्या उपवर्गीकरणाला आमचा विरोध आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा उपवर्गीकरण म्हणजे हे आरक्षण दिलं तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी कुठच्याही जातीला असं वेगळं समजलं नाही. त्यांचं असं म्हणणं होतं बाबासाहेब आंबेडकर नेहमीच असं म्हणाले की या सर्व अनुसूचित जातीला बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखाणामध्ये डिप्रेस क्लास म्हणजे दलित वर्ग अशा पद्धतीने त्यांच्या लिखाणामध्ये संबोधलं गेलेलं आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं की या जाती नाही आहेत. एक लक्षात घ्या ज्या अनुसूचित जातीमध्ये आपण जाती म्हणतो त्या जाती नाही आहेत. बाबासाहेबांनी त्यांच्या लिखाणामध्ये असं लिहिलं आहे की हिंदू धर्मामध्ये 4 वर्ण आहेत. एक ब्राह्मण आहे, दुसरा क्षत्रिय आहे, तिसरा वैश्य म्हणजे वाणी आहे, चौथा शूद्र म्हणजे तेली माळी कोळी आपण ज्याला OBC म्हणतो तो वर्ग आहे. त्यानंतर हा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती हे हिंदू धर्माचे भाग नाहीत. आणि मग तुम्ही म्हणाल की ह्या जाती कशा तर हे जे काही कामं करतात अनुसूचित जातीतली मंडळी जी कामं करतात म्हणजे जे चामड्याची कामं करतात त्यांना चर्मकार, जे ढोरांचं कातडं वगैरे काढण्याचं काम तर ढोर अशा पद्धतीत त्यांच्या कामाच्या नुसार त्यांना नावं दिलेली आहे. तर हे संपूर्ण अनुसूचित जातीला सर्वांचं सर्वांना एक प्रकारे त्रास झालेला अस्पृश्यतेचे चटके सर्वांना एक प्रकारचे बसलेले आहेत आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी याला डिप्रेस क्लास म्हणून म्हटलेलं आहे. फक्त याला आरक्षण मिळालं पाहिजे अनुसूचित जातीनं म्हणून संविधानामध्ये अनुसूचित जाती असा यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे यांचा खरं म्हणजे जातीशी काही संबंध नाही. तेव्हा आमचं असं म्हणणं आहे जेव्हा बाबासाहेब आंबेडकर यांना कुठेही संविधानामध्ये याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव या अनुसूचित जातीमध्ये करत नाहीत मग सरकारने अशा पद्धतीचा भेदभाव का करावा. आणि त्यामुळंच आमची लढाई आहे की आम्ही सर्व एक जिन्सी आहोत, होमोजिनियस आहोत. आज आमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून चर्मकार बांधव, ढोल बांधव, खाटीक आहेत, होलार आहेत, काल सर्व जातीची सर्व मंडळी सोलापूरला सर्व नेते होते आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या सर्व जाती एक दिलानं एक विचारानं या उपवर्गीकरण विरोधामध्ये उपस्थित झालेल्या आहेत. आणि त्यामुळं सरकारला आमचं सांगणं आहे
की या देशामध्ये सुप्रीम कोर्ट किंवा संसद याच्यापेक्षाही जनता सुप्रीम आहे आणि हे आपण दिल्लीच्या आंदोलनामध्ये पाहिलेलं आहे. एकदा जनतेने मनावर घेतलं तर काय होऊ शकतं. त्यामुळे आताही अनुसूचित जातीच्या जनतेने मनावर घेतलं आमचं उपवर्गीकरण करू नका. आणि मग असं असताना तुम्ही आमच्यावरती जबरदस्ती उपवर्गीकरण का लागता, हा आमचं म्हणणं आहे. आणि त्यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर हे उपवर्गीकरण विरोधी मोर्चे काढत आहोत आणि त्याला प्रचंड मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळत आहे. प्रचंड मोठे मोर्चे परभणीमध्ये झाला आहे, जालन्यामध्ये झाला आहे, लातूरमध्ये झालेला आहे, मुंबईत तर न भूतो न भविष्यती पावसामध्ये झालेला आहे आणि त्यानंतर काल सोलापूरला सुद्धा झालेलं आहे. त्यामुळं आमचं सरकारला सांगणं आहे आणि खास करून फडणवीस साहेबांना सांगणं आहे, मुख्यमंत्र्यांना, की तुम्ही तुमचे कोण जे गॉडफादर असतील त्यांचं काही राजकारण करायचं असेल ते राहू द्या, परंतु इथे अनुसूचित जातीच्या लोकांचं जी इच्छा आहे त्या इच्छेचा मान राखावा आणि आपण जो काही हा उपवर्गीकरणाचा घाट घातला आहे तो ताबडतोब रद्द करावा. बदल समितीचा अहवाल जो अजूनही गुपचूप ठेवलेला आहे तो तसाच बंद याच्यामध्ये बंडल करून तो मंत्रालयात ठेवून द्या आणि उपवर्गीकरण रद्द करा, हे आमचं म्हणणं. धन्यवाद. आपल्याला काही प्रश्न विचारायचे असेल? माझ्या